ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी. तर चला सुरुवात करू एक नवीन रेसिपीसाठी. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे बेसन 1 वाटी, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, हळद, मोहरी, जिरे आणि मीठ. हो, मी नेहमी बोलते जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीत घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गरमागरम भाकरीसोबत खमंग झणझणीत अगदी गावाकडचं चविष्ट पिठलं झुणका. एकदा अशी रेसिपी करून बघा, पुन्हा पुन्हा बनवाल. सर्वात प्रथम मसाला तयार करून घेऊया. त्यामध्ये ॲड करूया आपण हिरव्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर आणि जिरे. छान असं ग्राइंड करून घेऊया. हे सगळंच कच्चंच मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे. छान असं जाडसर वाटून झालं की आपण रेसिपीची प्रोसेस सुरू करूया. साईडला पाणी गरम व्हायला ठेवूया. थोडंसं काही टिप्स सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कढई गरम करायला ठेवूया. स्टेप जशा दाखवल्या तशाच करा, खूप छान होतं. तेल ॲड करूया. तेलही छान असं गरम झालं की त्यात आपण ॲड करूया जिरे. जिरे छान असे तडतडले की त्यातच ॲड करूया मोहरी, हिंग, कोथिंबीर, हळद आणि आपण जो मसाला जाडसर वाटून घेतला होता तो याच फोडणीमध्ये टाकून छान असा परतून घ्यायचा. ह्याप्रमाणे नक्की करून बघा, खूप छान लागतं हे झुणका किंवा पिठलं बोलूया आपण. खूप चवीला टेस्टी लागतं. ही फोडणी छान झाली की पिठल्याला खूप छान टेस्ट येते, चव येते, अप्रतिम लागतं. फोडणी अशी छान बसली आहे. याचा खमंग सुगंध सगळीकडे घरभर पसरला आहे. यामध्ये आपण गरम पाणी ॲड करूया आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा. यामुळे पिठल्याला भन्नाट चव येते. गरम पाणी घाला आणि चवीनुसार याच्यात आपण मीठ ॲड करूया. तुम्हाला पातळ पिठलं हवं असेल तसं पाणी ॲड करा आणि झुणका हवा असेल तर पाणी कमी ठेवा. छान असं उकळी येऊ देऊया याला. काही खास टिप्स सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पाण्याला छान अशी उकळी आली आहे. यामध्येच आपण ॲड करणार आहोत थोडं थोडं बेसन ॲड करूया. आता बेसन थोडं थोडं घालत सतत ढवळत राहायचं. गाठी होणार नाही याची काळजी घ्या आणि ही मीडियम फ्लेमवरती 7 ते 8 मिनटं छान असं शिजू द्यायचं. काही खास टिप्स सांगत आहे. बेसन घालताना सतत हलवलं तर गाठी पडत नाही. गरम पाणी वापरल्यामुळे पिठलं जास्त स्मूथ होतं. हिरव्या मसाल्यामुळे चव आणि रंग दोन्ही मस्त येतात. शेवटी वरून कोथिंबीर घातली की टेस्ट अजून वाढते. छान असं हलवत राहायचं, गाठी होऊ द्यायच्या नाही. छान असं सतत हलवत राहायचं. बेसन आधी चाळून घेतलं तर गाठी कमी पडतात. बेसन एकदमच टाकू नका, थोडं थोडं घालत सतत हलवत राहायचं. एका हाताने बेसन घाला आणि दुसऱ्या हाताने पटकन मिक्स किंवा डावाने ढवळा. पाणी उकळतं असतानाच बेसन घातलं तर टेक्स्चर मस्त येतं. बेसन घालण्याआधी गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवा म्हणजे खाली लागणार नाही. छान असं फ्रेश कोथिंबीर ॲड करा. छान एक फ्लेवर येतो ताज्या फ्रेश कोथिंबीरीचा. जर गाठी पडल्या तर लगेच घोटीने मिक्स करा. स्मूथ पिठलं हवं असेल तर बेसन आधी थोड्या पाण्यात मिक्स करून स्लरी बनवा आणि मग घाला. झुणका हवा असेल तर बेसन थोडं जास्त आणि कमी पाण्यातच करा. पातळ पिठलं हवं असेल तर पाणी थोडं जास्त घाला. बेसन शिजेपर्यंतच कच्चा वास जात नाही, त्यामुळे किमान 7 ते 8 मिनटं नक्की शिजवा.
शेवटी वरून थोडंसं कच्चं तेल किंवा तूप घातलं तर चव अजूनच भारी लागते. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे बेसन घालताना हात थांबवायचा नाही बरं का. एका हाताने बेसन टाका आणि दुसऱ्या हाताने पटकन मिक्स करतच राहा. सतत हलवत राहा म्हणजे एकही गाठ पडणार नाही आणि पिठलं एकदम स्मूथ आणि क्रीमी बनेल. जितकं छान मिक्स कराल, हलवत राहाल, तितकं पिठलं मस्त फुलून येतं. आणि याच्यावरती झाकण ठेवून छान असं 3 ते 4 मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजू देऊया तेल सुटेपर्यंत. हे असं आपलं गरमागरम झणझणीत हिरव्या मसाल्याचं खमंग पिठलं तयार आहे. भाकरीसोबत खायला एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. भातासोबतही खूप छान टेस्ट येते. सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा गावाकडच्या स्टाईलचं चविष्ट पिठलं झुणका. खूप छान लागतं. आता गरमागरम झणझणीत पिठलं तयार आहे. भाकरीसोबत सर्व करा. वरून कांदा, हिरवी मिरची, बस. असा एक घास घेतला की घरच्यांकडून फक्त एकच शब्द ऐकणार, वा. गरम भाकरी, खमंग पिठलं आणि बाजूला कांदा. अहो, यापेक्षा सुख वेगळं काय असतं. असं झणझणीत पिठलं एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा बनवायची डिमांड येणारच. सिम्पल इन्ग्रेडियंट्स आहे पण चव मात्र गावाकडची. गरमागरम सर्व करा आणि मजा घ्या. भाकरीसोबत असा मस्त रस्सेदार घास मन अगदी तृप्त होऊन जातं. पिठलाचा हा खमंग सुगंध आणि वरून ताजी कोथिंबीर खायला बसल्याशिवाय राहत नाही. झटपट बनणारं पण सगळ्यांना आवडणारं कम्फर्ट फूड तुम्ही नक्की करून बघा. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आल्यास अपलोड केल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.